नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकारने ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं आणि त्याच धर्तीवर आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरती नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडून आवाहन केलं जाणार असल्याचं कळत आहे. मोठी बातमी खरं तर लाडक्या बहिणींसंदर्भात आपण पाहतोय. राज्य सरकार बहिणींना आता आवाहन करणार आहे आणि स्वतःच बहिणींनी लाभ सोडायला हवा असं देखील सांगितलं जाणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर काही लाडक्या बहिणी या नोकरीला असून सुद्धा लाभ घेताना दिसतात आणि त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय. आणि आता बातमी बीडमधून. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून टीका होत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. कारण वाल्मिक कराडने अवैध मार्गाने मिळवलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवला असा संशय सध्या व्यक्त केला जातोय. तर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी सोबतच आता ईडीची सुद्धा एंट्री होण्याची दाट शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीने आता सोमवारी एक महत्त्वाचं पाऊल उचललं. सीआयडीने वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना घेतलाय आणि तपासासाठी हा नमुना महत्त्वाचा सुद्धा ठरणार आहे. या प्रकरणात विष्णू चाटेच्या आवाजाचा सुद्धा नमुना घेण्यात आलाय. कराडची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्याला आज कोर्टात हजर केलं जाईल. त्याच्या वाढीव कोठडीची मागणी सीआयडी कडून केली जाईल. आणि यानंतर आपण पुढे घेऊयात उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 5 वर्ष कामं केली तरी मतदानाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावरती निवडणूक येते असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असंही त्यांनी यावेळेस जाहीर केलं. मनोज जरांगे पाटील हे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मनधरणीनंतर 2 तासांनी धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलंय. जरांगेंची गळाभेट घेत धनंजय देशमुख यांनी टाहो फोडलाय. वाल्मिक कराड याला मकोका लावा आणि हत्येचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. धनंजय देशमुख यांच्यासोबत आता त्यांचे नातेवाईक सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळालं. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची विनंती आता ग्रामस्थांनी केली आहे. मस्साजोगच्या आंदोलकांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावर बांगड्या फेकल्या. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी पोलीस अधीक्षकांवरती बांगड्या फेकलेल्या आहेत. आमच्या घरासमोर पोलिसांचा ताफा असताना काका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताय. मग पोलीस नेमके काय करताय? माझे वडील गेले, उद्या काकाला गमावलं तर आम्ही नेमकं काय करायचं असं वैभवी हिनं म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिलाय. देशमुख परिवारातल्या एकाही माणसाचं काही झालं तर कुणालाही सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी यावेळेस दिलाय. आरोपी खंडणीतला असो किंवा मग धनंजय मुंडे यांच्या टोळीचा त्याचं जगणं मुश्किल करेन असा इशारा जरांगेंनी यावेळेस दिलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला. सरपंच हत्या प्रकरणी फडणवीसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतलाय. या प्रकरणात एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील पोलीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची बैठक झाली असा गंभीर आरोप त्यांचा आहे. विशेष म्हणजे खून प्रकरणामध्ये आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाली आहे असंही त्यांनी म्हटलंय. बीडमधील सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. केज सत्र न्यायालयानं चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली. 2 दिवसांची सीआयडी कोठडी संपल्यानंतर चाटेला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं.
बीड परभणी या प्रकरणांमध्ये रोज नवीन खुलासे होत आहे आणि तरी देखील मुख्यमंत्री याबाबत गंभीर नाही अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंनी दिली. धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकंदरीतच हे सरकार निरगठ्ठ झालेलं आहे अशी घणाघाती टीका प्रणिती शिंदे यांनी सरकारवर केली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख प्रकरणावरती बोलणंच टाळलंय. पंकजा मुंडे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होत्या आणि या दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी पंकजा मुंडे यांनी देशमुख हत्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारला. मात्र मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया या संदर्भात दिलेली नाही. सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही मागणी केलेली आहे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहतील अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. निकम उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत असंही धस म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जात नाहीये. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हे विधान मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं पाहायला मिळतंय. मंत्री धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा अन्यथा आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू असं आक्रमक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि भेटीची वेळ दिली. वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा सुशील कराडला अटक होण्याची शक्यता आहे. सुशील कराड विरोधात दाखल असलेल्या फिर्यादीवर सोलापूर कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी सोलापूर कोर्टानं MIDC पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पुढची सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. पुढे एक मोठी बातमी आपण बघूया ती म्हणजे महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे. असं मी का म्हणतेय कारण तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईमध्ये येणार आहेत आणि मोदींच्या या मुंबई दौऱ्यामध्ये ते महायुतीच्या सर्व आमदारांचा 2.5 तासांचा क्लास सुद्धा घेणार असल्याचं कळतंय. मोदींच्या क्लाससाठी कोणती तयारी करायची यासाठी आमदारांना एक पत्र देण्यात आलं. पत्रातल्या सूचनेप्रमाणे सर्व आमदार आता रिपोर्ट कार्डच्या तयारीला लागले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर पुढे घेऊयात उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. भोगी निमित्तानं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली. या पूजेमध्ये सर्व भाज्यांचा वापर करण्यात आलाय. सिंहासनावर आरूढ झालेली अंबाबाई देवीचं रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीनं रांगोळी काढण्यात आली आहे. रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी याशिवाय 1000 किलो रंगांचा वापरही करण्यात आलेला आहे. मांढरदेवी गडावर काळूबाई यात्रेला सुरुवात झाली आहे आणि जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकांनी या यात्रेसाठी मोठी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं. नाशिकच्या चंदनपुरीमधील खंडोबा महाराज बनाई यात्रेला आता सुरुवात झालेली आहे. याशिवाय गावातून मानकऱ्यांच्या घरातून देवांच्या मुखवट्याची भंडारा उधळत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आल्या. मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी या दरम्यान बघायला मिळाली. धाराशिवच्या श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेसाठी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं. लाखो भाविक यात्रेसाठी दाखल झाले. प्रशासनानं या मंदिर समितीने जय्यत तयारी केलेली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या म्हसा यात्रेनिमित्त आता मुरबाड तालुक्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाच्या यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन, CCTV आणि वॉच टॉवरद्वारे करडी नजर ठेवली जाईल. यात्रेदरम्यान मुरबाडकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येईल. कुंभमेळ्यातल्या एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती. आता या महिलेने आपल्या भौतिक सुखाचा त्याग केलाय आणि उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय या साध्वीनं घेतलेला आहे. प्रयागराज या ठिकाणच्या कुंभमेळ्यामध्ये आता एक शिवलिंग बाबा आहेत ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्या डोक्यावर रुद्राक्षांचं शिवलिंग धारण करणार अशी प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांना 4 डोळ्यांचे बाबा म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे.
बँकॉकच्या आकाशात दिव्य आणि भव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज आकाशात 13,000 फूट उंचीवर फडकवण्यात आलेला आहे. नवीन विक्रम झालाय. अनामिका शर्माने महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकवून जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय. साताऱ्यातल्या महाबळेश्वरचा लवकरच कायापालट होणार असल्याचं कळतंय. कारण नवीन महाबळेश्वर तयार करण्यासाठी MSRDC कडे प्लॅन तयार आहे. MSRDCने नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रकाशित केलाय आणि तेव्हापासून जवळपास 900 प्रस्ताव सुद्धा दाखल झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर अभय योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर 15 जानेवारीपर्यंत 100% दंड आणि व्याज माफ असेल. 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत 17% दंड आणि व्याज माफ होईल. मुंबईमध्ये बेस्ट, लोकल आणि मेट्रो नंतर आता केबल कार धावणार आहे. मुंबईकरांना 8 मार्गांवरती केबल कारने प्रवास करता येईल. केबल कारच्या प्रकल्पासाठी एकूण 1,25,000 कोटींचा खर्च येईल. पुढच्या 5 वर्षांमध्ये मुंबईमध्ये हे केबल कार धावणार आहे. जागतिक वाहतूक कोंडीत पुणे शहर 4थ्या क्रमांकावर आहे. वाहनांची संख्या वाढली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यात 33 मिनिटांचा वेळ लागतोय. टॉमटॉम या डॅनिश संस्थेने जगभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती आता समोर आली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. रेल्वेमध्ये मेगा भरती होणार आहे. यासाठी 10वी 12वी पास असलेल्यांना अर्ज करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत होईल. त्यामुळे वर्ल्ड कप, एशियन गेम्स पासून ते विद्यापीठ पातळीवर खेळांमध्ये चमक दाखवणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ मधील ऍडव्हान्स मिळत नाहीये. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली 1,100 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही. त्यामुळे पीएफ रकमेतून ऍडव्हान्स मागणी करणारे 2,500 कर्मचारी ऑक्टोबरपासून पीएफ ऍडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. अमेरिकन टेक कंपनी रिअलबॉटिक्सने AI रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे. तिचं नाव आर्या आहे आणि आर्या माणसाप्रमाणे बोलू शकते. तिच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकते. मी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल असं कंपनीचं म्हणणं आहे. तर AI रोबोटची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. टोरेस घोटाळ्यातील पैसा परदेशी पाठवणाऱ्या हवाला ऑपरेटरची ओळख पटली आहे. हवाला ऑपरेटरचा आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदवला. हवाला ऑपरेटरने कोट्यवधी रुपये परदेशी पाठवल्याचा संशय आहे. टोरेस घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 1900हून अधिक तक्रारदार समोर आले आहेत. बुलडाण्याच्या शेगाव तालुक्यात केस गळती होत असलेल्या भागात केंद्राचं आयुष विभागाचं पथक दाखल झालं आणि या पथकात चेन्नई मुंबईच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. या पथकाकडून टक्कल पडलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुंडांकडून दहशत माजवली जाते. धमक्यांचे रील्स ठेवले जात आहे. तर धक्कादायक म्हणजे काही गुंडांनी धमक्यांचे रील्स ठेवल्यानंतर 2 दिवसात एका तरुणाची कोयत्यानं वार करत निर्घुण हत्या केली. पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकाराकडे हतबल झालं असल्याचं दिसतंय. विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगला चोप दिलाय. रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. दरम्यान पोलिसांनी छेड काढणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतलं. त्याचं शाळेतून निलंबन सुद्धा करण्यात आलं. 4 दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच 2 गट समोरासमोर भिडले. एकाच बेदम मारहाण करण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटाला पांगवलं. यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथील झेडमोर बोगद्याचं उद्घाटन केलंय. सीएम ओमर अब्दुल्ला आणि LG मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या दरम्यान उपस्थित राहिले. लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना जिममध्ये व्यायाम करताना जखमी झाली आहे. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटांचं चित्रीकरण सध्या थांबलंय. डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो टाकत या संदर्भात माहिती दिली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आता आपल्या आईला कायमचं जिवंत ठेवण्यासाठी खास शक्कल लढवली। आईच्या वजना इतक्या देशी झाडांच्या बियांची तुला ते करणार आहे आणि त्या बिया राज्यभरात लावणार आहे, त्यामुळे त्या झाडांच्या रूपाने आई जिवंत राहील अशी भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे। आणि यानंतर पुढे एक बातमी अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। ईपीएफ अंतर्गत मिळणारं किमान निवृत्ती वेतन हे 1000 रुपयांवर 7500 रुपये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। केंद्र सरकार सुद्धा आता या मागणीवर विचार करत असल्याची माहिती आहे। देशभरात केंद्र आणि राज्य सरकार, खासगी संघटना, कारखाने यातल्या 78 लाख कामगार आणि कर्मचाऱ्यांना ईपीएफ अंतर्गत निवृत्ती वेतन मिळतं। तर यासोबतच इतरही काही राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून। साताऱ्यातील शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच राजधानीचा निरोप घेतील। 31 जानेवारीपर्यंत ही वाघनखं शिवप्रेमींना पाहता येतील, त्यानंतर ती नागपूर संग्रहालयामध्ये दाखल होणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पातूर तालुक्यातील चांदणी या ठिकाणी चौथा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय, त्यामुळे 1746 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे। जिल्ह्यात विकेंद्रीय सौर प्रकल्पातून 204 मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल। देशी देवणी गोवंश संवर्धन आणि जतन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असं पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं। पशुसंवर्धनासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं असल्याचं पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये मध्यम आणि लघु 86 प्रकल्प आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रकल्पांमध्ये 63% पाणीसाठा शिल्लक आहे, तर गेल्या 1.5 महिन्यात पाणीसाठा 18% कमी झाला आहे, त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता सुद्धा सध्या वर्तवली जाते। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे लिलाव बंद पाडत आंदोलन करण्यात आलं। कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने याशिवाय निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये 16 ठिकाणी शासनाच्या वतीने आता हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहे। अनेक वेळा तारीख येऊनही सोयाबीन विक्री होत नाही, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। तर दुकानांना देखील हमीभावाप्रमाणे सोयाबीनला दर देण्यासाठी शासनानं आदेश लागू करावे, ही मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। नाशिकमधील चुंचाळे या परिसरातील दत्तनगर या ठिकाणी महानगरपालिकेच्या फिल्टर प्लांटवर नागरिकांनी आता आंदोलन केलंय। दूषित पाणी पुरवठा आणि पाणी गळती होत असल्यानं रस्त्याची दुर्दशा होत असल्यानं नागरिक आक्रमक झाले। नागरिकांनी उपअभियंता यांच्यासह कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं। विविध मागण्यांसाठी ठाण्याच्या पालिका मुख्यालयासमोर प्रहार क्रांती संघटनेने ठिय्या आंदोलन केलं। दिव्यांग अनुदान याशिवाय पेन्शन पुन्हा सुरू करण्यात यावी अशा मागण्यांसाठी प्रहार क्रांती संघटना आक्रमक झाली आहे। कल्याणमधल्या डिलिव्हरी बॉयजकडून वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे कारवाई टाळण्यासाठी ते नंबर प्लेटवर स्टिकर्स लावत आहे। निलेश जगदाळे या तरुणानं या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून पोलिसात तक्रार दिली आहे असं डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करताना त्यांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवलीमधील आशा सेविकांनी आता विविध मागण्यांसंदर्भात केडीएमसी आयुक्तांना निवेदन दिलं। मात्र या मागण्यांबाबत केडीएमसी आश्वासनापलीकडे काहीच कारवाई करत नाहीये अशा आशा सेविकांचं म्हणणं आहे। दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाऊ असा इशारा देखील आशा सेविकांनी दिलाय। वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य आणि अध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला। हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून राज्य सरकारला पाठवला जाणार आहे। 16 जानेवारीला आत्ताच्या सदस्यांची मुदत संपणार आहे, मात्र निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे।
यानंतर बघूयात एक मोठी बातमी, कारण आपण पाहतोय पुन्हा एकदा मांजामुळे एकाला दुखापत झालेली आहे। लासलगावमध्ये नायलॉन या मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला। रेहान शेख असं या तरुणाचं नाव आहे। तो आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात होता, त्याच वेळेस त्याच्या गळ्यात मांजा अडकलाय। 41 टाके त्याला पडले असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जर आपण बघितलं तर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे। बंदी असताना सुद्धा नायलॉन मांजाचा असा सर्रासपणे वापर सुरू आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता कारवाई केली जाते की नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे, कारण मांजानं या तरुणाचा थेट गळाच चिरलेला आहे। तर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हा कलम समाविष्ट करण्यात आलाय। महाराष्ट्रात पहिल्यांदा नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई करण्यात आलेली आहे। नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे, त्यामुळे त्यांच्या पालकांवरती आता कारवाई होणार आहे। नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणारा तरुण जखमी झाला। नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळखुटे या ठिकाणची ही घटना। मांजामुळे तरुणाच्या नाकाला गंभीर जखम झाली। तरुणाच्या नाकाला 6 टाके पडले। जप्त केलेला नायलॉन मांजा पोलिसांकडून नष्ट करण्यात आलाय। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। जवळपास 18 लाख किमतीचा नायलॉन मांजा नष्ट करण्यात आला। रोल डोरर चालवत हा मांजा नष्ट करण्यात आलेला आहे। सांगलीच्या चांदोलीमध्ये मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीमध्ये बुडून बेपत्ता झालाय। अभिषेक काळे असं नदीत बेपत्ता झालेल्या 25 वर्षीय युवकाचं नाव। त्याचं शोधकार्य सुरू आहे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे। बदलापूरमध्ये पत्नीवर वारंवार अतिप्रसंग करणाऱ्या मित्राच्या डोक्यामध्ये पतीने हातोडा मारून हत्या केली। बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याचा बनाव केला, मात्र पोस्टमॉर्टम नंतर खून असल्याचं समोर आलं। पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या सुद्धा ठोकलेल्या आहेत। पालघरमध्ये शेतात चक्क बनावट नोटांचा कारखाना टाकलेला होता। मुंबई पोलिसांनी या बनावट नोटा ज्या आहेत त्या छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला असल्याचं सध्या बघायला मिळतंय। तर भायखळामध्ये बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला मुंबई पोलिसांनी पकडलंय। समृद्धी महामार्गावरील लोखंडी अँगल चोरणाऱ्या टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला। लोखंडी अँगल चोरून विकणाऱ्या तिघांना अटक झाली आहे। आरोपींकडून सुमारे 65,000 रुपये किमतीचे अँगल जप्त करण्यात आलेले आहेत। पुण्यात सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एकाची फसवणूक केली आहे। शेअर बाजारात गुंतवणुकीचा आमिष दाखवून सुमारे 29 लाखांची फसवणूक झाली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाला धोका झालाय। गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढतीये आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर पिकांवर याचा परिणाम होतोय। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर वांगे टाकून निषेध केला। वांग्याचे भाव कोसळले, त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं वांगी थेट तोडून फेकून दिली। त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागत असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे। बातमी मोठी आणि तितकीच महत्त्वाची आहे, कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आलेली आहे। असं मी का म्हणतेय, कारण सणासुदीला भाज्या कडाडल्याचं दिसतंय। भेंडी, पापडीवाल, वांगे आणि गाजर 15 ते 20% महागले असल्याचं बघायला मिळतंय। तर भाजीपाल्यांच्या दरात आणि पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे। त्यामुळे गृहिणींचं किचनचं बजेट हे कोलमडलंय। महागाईची संक्रांत आपण पाहतोय, त्यामुळे ग्राफिक्सच्या माध्यमातून दर बघूया। आधीचे दर 100 रुपये किलो भेंडीचे होते, आता 120 रुपये किलो भेंडी सध्या विकली जाते। आधीचे दर 80 रुपये किलो असलेली पापडी वाल आता 120 रुपये किलो विकली जाते। तब्बल 40 रुपयांचा फरक खरं तर बघायला मिळतोय। नॉर्मल जी वाल असते तिच्यामध्ये आधीचे दर 120 रुपये किलो आणि आत्ताचे दर जे आहेत ते 200 रुपये किलो झालेले आहेत। तब्बल 80 रुपयांचा फरक। पावट्यामध्ये मात्र आधीचे दर 100 रुपये होते आणि आत्ताचे दर 120 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे। वांगीचे आधीचे दर 60 रुपये किलो आणि आता वांग्यांचे दर 100 रुपये किलो। 40 रुपयांची वाढ वांगीच्या दरात झाली आहे।
गाजर आधीचे दर 60 रुपये किलो आणि आता गाजर 80 रुपये किलोने विकली जाते, त्यामुळे 20 रुपयांची भाववाढ सुद्धा गाजरच्या दरात आपल्याला दिसते.